नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत संगमनेरमध्ये. आपण बघितलं किती उत्साह आहे या गावात, किती छान माणसं आहेत आणि त्याचबरोबर किती छान असं ते बैठं संगमनेर आहे. होम मिनिस्टरचा हा प्रवास सुरू झाला आणि मैलोन मैल खरं तर चाकं फिरू लागली. गाव, जिल्हा, शहर म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक घरामध्ये होम मिनिस्टरचा कॅमेरा जाऊन पोहोचू लागला. संगमनेरमध्ये बांदेकर अजून आले नाहीत, झी मराठीचा कॅमेरा आला नाही म्हणून बऱ्याचशा वहिनी फिरमुसल्या होत्या. त्यांना वाटत होतं सिन्नरपर्यंत आले आणि पुढे कसे नाही आले. अर्थात हे मत संगमनेरमधल्याच वहिनींनी व्यक्त केलेलं आहे. असंच कदाचित कितीतरी वहिनींना वाटत असेल की अगदी शेजारच्या गावापर्यंत आले आणि आमच्यापर्यंत नाही पोहोचले. तेव्हा आता तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. संगमनेरमधून आम्ही जाणार आहोत श्रीरामपूरला, कारण तिथल्या वहिनी वाट बघतायत. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. आणि हो, आज एक प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे. प्रश्न नीट ऐका. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचं संपूर्ण नाव काय? नाही, तुम्ही विचार करा, मी ते नाव सांगणारच आहे. पण आत्ता सुरुवात करणार आहोत आजच्या या भागाला. भेटूया पहिल्या वहिनी. संगमनेर मुळे गल्ली इथल्या गणेश भवन मध्ये राहणाऱ्या सौ मानसी चंद्रशेखर ठुसे वहिनींना आता आपण भेटणार आहोत. खरंच होम मिनिस्टरचं आगमन म्हणजे संगमनेरमध्ये जणू काही एक सोहळाच आहे, हे या सर्व वहिनींच्या उत्साहावरून दिसून येत आहे. अगदी प्रत्येक घरामधून स्वागत होत आहे, औक्षण होत आहे आणि त्याचबरोबर तोंड गोड करायलाही सगळ्या जणी किती उत्सुक आहेत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. खूप छान. चला भेटूया ठुसे वहिनींना. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव मानसी चंद्रशेखर ठुसे आणि माहेर? अकोले. अकोले. माहेरचं नाव? सुषमा. संपूर्ण सुषमा पद्माकर जोशी. बरं, आता ओळख करून द्या. हे मिस्टर. नमस्कार. मुलगी मधुरा. हॅलो मधुरा. सासूबाई. नमस्कार. आई. नमस्कार. भाऊजाई माझी ती. नमस्कार. बहिणी आहेत दोघी. ही एक ती मोठी बहीण आहे. बरं. ही 2 नंबरची, मी 3 तिच्या मुली दोघी. बरं बरं. हा ह्या बहिणीचा मुलगा. नमस्कार. नमस्कार. चला आणि आता प्रश्नोत्तर. किती काय लग्नाची तारीख काय? 22 डिसेंबर 1997. कुठे झालं लग्न? इथे संगमनेरमध्ये झालं. आणि माहेर? माहेर अकोला. अकोले जवळचं. अकोले. आणि मग ते अकोल्याला आले होते? हा, बघायला इकडेच झाला होता कार्यक्रम. बघायला तुम्ही इकडे आला? माझी बहीण इथेच असते. बरं. इथून किती लांब आहे अकोले? अकोले 22 किलोमीटर आहे. जवळ आहे. जवळ आहे. छान. आणि ते काय करतात? मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. बरं बरं बरं. आणि चांगला स्वभाव वगैरे एकदम? हो, चांगला. तुमचा? माझा चांगलाच. तुम्हाला आवड कसली आहे अजून? काय? मला पाककृतीची आवड आहे. पाककृती हे काय असतं? स्वयंपाक आपला, त्याच्यात वेगवेगळी व्हरायटी असं करण्याची थोडी आवड. मुलीचं नाव काय? मधुरा. मधुरा. अरे वा वा वा. मधुरा. मग ती काय झी टीव्हीतले सगळे कार्यक्रम बघते? बघते, थोडे थोडे बघते सगळे. बरेच. आणि कसं आहे म्हणजे? बरं बोलवा. हा, मधुरा. नाव सांग. माझं नाव कुमारी मधुरा चंद्रशेखर ठुसे. छान. मग कितवीत आहेस तू? 5वी. बरं. आणखी काय मग तुला काय व्हायचंय? कोण व्हायचंय तुला? डॉक्टर. डॉक्टर व्हायचंय तुला? व्हेरी गुड. बरं, खेळायला सुरुवात करूया का? आईला प्रश्न विचारू का? नक्की. बरं ठीक आहे. चला आईला प्रश्न विचारू. घरातल्या गॅस शेगडीला ठेवण्यासाठी खालच्या बाजूनी किती खूर आहेत? 4. 4 आहेत. वा, अभिनंदन वहिनी. 100 रुपयाचं पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. आता या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तूही मदत करू शकते. हा, बर. झी मराठीवरील अनुबंध या मालिकेतल्या अश्विनीचं लग्न कुणाबरोबर ठरलेलं आहे? समीर बरोबर. तुला बरं माहिती? हा, व्हेरी गुड. अभिनंदन. चला आईला आणखी 200 रुपयाचं बक्षीस. चला आणखी 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. यांच्याकडे असल्यामुळे ती म्हणजे यांच्या टीव्हीवरती ती मालिका अनुबंध दिसते आणि त्यामुळे तिने पटकन उत्तर दिलेलं आहे. आणि आता उखाणा. उखाण्यासाठी अक्षर मी देणार, कारण तुम्ही याला सांगितलेलं आहे कुठलं अक्षर द्यायचं ते. नाही, तसं नाही, ती पण देऊ शकते. बर. मधुरातला म. वेळ संपली.
आणि हे बक्षीस गेलं. भेटूया पुढच्या वहिनींना. संगमनेर इंदिरानगर लेन नंबर 1 मध्ये राहणाऱ्या सौ अबोली सुचित गांधी वहिनींना आता आपण भेटणार आहोत. स्वागतासाठी सगळे तयार झालेले आहेत. आधी ओळख करून घेऊया वहिनींच्या परिवाराची. नमस्कार. नाव सांगा. डॉक्टर सौ अबोली सुचित गांधी. बर, माहेरचं नाव? अबोली प्रकाश गांधी, सॉरी चंगेडिया. ठरवा काय ते. अबोली प्रकाश चंगेडिया. आणि माहेर कुठलं? नेवाशा तालुक्यात सलबतपूर म्हणून गाव आहे. सलबतपूर. म्हणजे किती लांब आहे इथून? 60 किलोमीटर. 60 किलोमीटर. मग आता काय ओळख करून देणार सगळ्यांची? द्या. हे माझे मिस्टर डॉक्टर नमस्कार. सुचित गांधी. नमस्कार. या माझ्या सासूबाई आहेत. नमस्कार. हे माझे सासरे आहेत. नमस्कार. हे माझे पप्पा आहेत. नमस्कार पप्पा. माझी मम्मी आहे. नमस्कार. ही माझी मुलगी साक्षी. नमस्कार. विनीत. हाय, खेळतोय तो, खेळू दे. छोटा विनीत आहे. हे आमच्या तुम्ही सगळ्या कसं? मैत्रिणी आहेत. हो का? आमचा मंडळ असतो आमचा. ते सगळं एका रंगात आहेत ते हो. दिसत. वा, चला. अशा तऱ्हेने सगळ्यांची ओळख झाली. आता प्रश्नोत्तर आणि गप्पा. बरं वहिनी, तुम्ही मेडिकलचं शिक्षण कुठून घेतलं? पुण्यात भारती विद्यापीठ. आणि MBBS? नाही, मला BMS केलेलं मी. BMS. आणि मिस्टर? ते डेंटिस्ट आहेत, BDS. डेंटिस्ट. आणि मग हे कुठे कसं जमलं लग्न? नाही, आमचं अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज? हो. हे प्रवरा लोणीला शिकत होते, मी पुण्याला होते. पण घरनं स्थळ पण गेलं. दोघांनी डॉक्टर करायचं ठरवलेलं होतं? हो हो, असं ठरवलेलं होतं? ठरवलेलं म्हणजे आम्ही कधी भेटलोच नाही. नाही नाही, तुम्ही नाही, पण लग्न करायचं तर नवरा डॉक्टर पाहिजे हो असं- हो, अगदी. असं ठरवलेलं हो, होतं. हो. तसंच त्यांनी ठरवलेलं होतं. आणि काय सांगाल त्यांच्याबद्दल? शांत आहेत, सुसंस्कारी आहेत, कॉपरेटिव्ह आहेत आणि समाजसेवेची खूप आवड आहे. मुलीला बोलवा. साक्षी. ये साक्षी. साक्षी कुठल्या शाळेत? स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूल. स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम. कुठे? इथे संगमनेर मध्येच आहे? नाही, कारखान्याच्या तिकडे. कारखान्याच्या तिकडे. मग कशी जाते तू? बस. बस येते. कितवीला आहेस? 4थीला. 4थीला. खूप अभ्यास करतेस असं आई सांगितलं. कधी कधी नाही करत पण करते. कधी कधी नाही करत पण करते. तुला काय कसली कसली आवड आहे? मेहंदीची आणि रांगोळीची. रांगोळी काढायला आवडते. आता प्रश्न विचारतो आईला. मला सांगा, किचन मध्ये जे बेसिन आहे त्याच्यावर असलेल्या खिडकीला सळ्या किती? आता ते उभं जे आहे ते नाही, टोटल ना 6. 6. हा. आणि एकूण 12. म्हणजे हाफ हाफ जर केलं तर 12 होते. 12. असे 6. सळ्या आहेत 9. त्यामुळे हे पहिलं उत्तर चुकलं. 9 आहे. बर, आता या पुढच्या प्रश्नाला तू मदत करू शकते आईला. म्हणजे आईचं उत्तर तुम्ही दोघे बोलूनही उत्तर देऊ शकता. आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाची वेळ काय? 1:30 अभिनंदन. हे 100 रुपयाचं पहिलं बक्षीस मिळालं. आणि आता अक्षर आहे मग. मंगळसूत्रांच्या 2 वाट्या म्हणजे सासर माहेरची खून. सुचित रावांचं नाव घेते गांधींची सून. वा, अभिनंदन. हे 200 रुपयाचं बक्षीस आहे.